श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये नामस्मरण या संदर्भात सर्व काही माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण 11 माळी जो आपण नेहमी सांगतो की म्हणजे कोणताही मंत्र असू द्या त्याच्या 11 माळी आहेत हा जप करावा। पण या 11 माळी जप करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे किंवा याची जी फलश्रुती आहे ती का आहे, 11च माळी जप हा का करायचा असतो, या संदर्भात जी काही माहिती आहे आणि नामस्मरणाचं महत्त्व किती आहे, नामस्मरण हे आपण का करावं, माळ जप करत असताना आपण ती कशा पद्धतीने करावी आणि या संदर्भात जी काही सर्व माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती सविस्तर मिळेल। नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे। नामस्मरण हे करण्यापाठीमागचा फायदा आहे आणि कशामुळे नामस्मरण करायचं, कारण हे नाम हे आकाशापेक्षाही खूप मोठी अशी ही गोष्ट आहे। नामस्मरण केल्याने आपल्या मागच्या जन्मीची किंवा आपल्या आत्ताच्याही जन्मात जे काय आपल्या हातून नकळतपणे चुकून असं म्हणजे कोणीही जाणून बुजून कधी म्हणजे पाप करत नाही किंवा कुणाचं मन आहे ते कधी दुखवत नाही, पण आपल्या नकळतपणे आपल्याला माहिती नसतं की आपल्याकडून एखाद्याचं मन दुखवलेलं आहे, आपल्या हातून ही एखादी गोष्ट घडलेली आहे आणि ती गोष्ट घडायला नको होती, त्यावेळेस असं घडणं म्हणजे थोडक्यात आपल्या हातून एक प्रकारचं पाप आहे ते घडलं जातं। म्हणून आपण जर देवाचं नाम जर घेतलं, नामस्मरण केलं, मंत्र जप जर केला, अखंड नामस्मरण जर केलं, तर हे जे आपल्या हातून जे पाप जे झालेलं आहे ते पाप म्हणजे नष्ट आहे ते होते। त्याचबरोबर आपल्याला सर्व संकटातून मुक्तताही मिळते। त्याचबरोबर जी आपली कर्मबंधने आहेत, जी काही कामं आहेत, त्यातूनही आपल्याला सुटका होण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो की मोक्षप्राप्ती होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते। काही जे थोर संत होऊन गेले आपल्यातले, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, एकनाथ महाराज, असे बऱ्याच प्रकारचे जे काही महाराज आहेत, यांनी नामासंदर्भात काही म्हणजे त्यांनी त्यांची मतं आहेत ती व्यक्त केलेली आहेत। नामासंदर्भात त्यांनी विशेष असं काही सांगितलेलं आहे। नाम हे आपण का घ्यावे, त्यांनी सांगितलेल्या ओवी आहेत। त्या ओवी म्हणजे आता मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। नम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मतरींचे आहे, गगनाहून ही वाढ नाम आहे, गगनापेक्षाही मोठे नाम आहे। अशा प्रकारे त्यांनी नामस्मरणाचं किंवा जे नाम आहे, नाव म्हणजे आपण जो मंत्र जप करतो, या संदर्भात त्यांनी सर्व काही आपल्याला या ओवीतून आपल्याला माहिती सांगितलेली आहेत की आपली जन्मांतरीची जी पापं आहेत ती या नावातून आहेत ती नष्ट होतात। ते आकाशापेक्षाही गगनापेक्षाही खूप मोठं असं त्याचं महत्त्व आहे नाम घेणं म्हणजे। म्हणून आपण आपल्या ज्या आवडती जी देवता आहे त्या देवताचं आपण नेहमी नामस्मरण आहे ते कंटिन्यूली करावं, अखंड नामस्मरण करण्याचा शक्यतो करून प्रयत्न करावा। आणि आपल्याला जर शक्य जर असेल तर आपण रोज 11 माळी आपल्या गुरूंची म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जो जप आहे तो आपण नेहमी करावा, किंवा तुम्हाला जो कोणतं देवाची आपल्याला म्हणजे आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्याची आपण 11 माळी जप हा करावा। 11 माळी हा जप का करावा, कारण 11 माळी जप केल्याने प्रत्येक ती जी माळ आहे त्या प्रत्येक माळेच्या पाठीमागं एक फलश्रुती आहे। म्हणजे प्रत्येक माळ आहे ती का आणि कशासाठी करायची असते याची जी माहिती आहे ती मी आता तुम्हाला सांगत आहे। आपण जी प्रथम 11 माळेतील जी प्रथम माळ जी करतो, पहिली माळ ही आपल्या गुरुसाठी असते, म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज असू द्या किंवा आपले कोणतेही गुरु असू द्या, त्या गुरूंसाठी ती आपली माळ असते। दुसरी व तिसरी जी माळ असते ती आपल्या आईवडिलांसाठी असते, आपले जे माता पिता आहेत यांच्यासाठी ती आपण माळ करायची असते, दुसरी आणि तिसरी। त्याचबरोबर चौथी जी माळ आहे ती आपण आपल्या पितरांसाठी करायची असते। म्हणजे जर आपण म्हणजे रोज जर 11 जर माळी जर करत असलो तर यातील जी चौथी माळ आहे ती आपण पितरासाठी करतो। म्हणजे आपल्याला जर पितृदोष असेल, पितरांपासून आपल्याला काही थोड्या प्रमाणात त्रास होत असेल तर तो त्रासही कमी होतो।
त्याचबरोबर जी 5वी माळ आहे ती कामासाठी आहे. आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं, आपल्याला यशप्राप्ती व्हावी म्हणून ती माळ आपण 5वी. त्याचबरोबर 6वी जी माळ आहे ती क्रोध, आपला क्रोध आहे तो कमी होण्यासाठी. त्याचबरोबर 7वी माळ आहे ती मोह. जर एक म्हणजे मोह थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला थोडाफार मोह असतोच कोणत्या ना त्या गोष्टीचा. त्या मोहाचं जे प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी 7वी माळ असते. 8वी माळ आहे तो लोभ. लोभ आपल्याला आहे तो लोभ कमी करण्यासाठी. त्याचबरोबर 9वी आहे ते मत्सर कमी करण्यासाठी 9वी माळ आहे ती. आणि 10वी माळ आहे ते अहंकार. कोणत्याही गोष्टीचा मीपणा, अहंकार आपल्यामध्ये राहू नये म्हणून जी 10वी माळ आहे ती अहंकार कमी होण्यासाठी ही माळ असते. आणि जी 11वी माळ आहे ती आपल्या स्वतःसाठी असते, आपल्यासाठी असते. म्हणून आपण रोज जरी आपल्याला शक्य नाही झालं तर प्रत्येक गुरुवारी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी ज्या आहेत त्यांचं ते मंत्र जप आहे तो श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप आहे तो आपण नक्कीच करावा. किंवा आपल्या कोणत्याही गुरूंचा किंवा कोणत्याही आवडत्या देवताची आपण 11 माळी मंत्र जप आहे तो आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी करण्याचा प्रयत्न करावा. आता माळ जप करताना आपण ही माळ जी जप करतो त्यावेळेस आपण फास्ट अशी म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे एकदम फास्ट गतीनंही नाही बोलायचं किंवा स्लोमध्येही बोलायचं नाही. श्री स्वामी समर्थ म्हणजे असं एकदम स्लोलीही नाही बोलायचं. व्यवस्थितपणे आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपण जे आहे ते म्हणजे मंत्र जप आहे तो आपण करायचा आहे व्यवस्थितपणे. आणि माळेचा जप करताना आपण तोंड आपलं आहे ते पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आपण करून बसायचं आहे. दक्षिणेला कधीही तोंड करून आपण जी माळ जप आहे ती करण्यासाठी बसायचं नसतं. माळ जप करण्यासाठी आपण नेहमी आसनावरती बसायचं आहे. असं कुठंही बसून किंवा कुठंही असं करून आपण अखंड नामस्मरण करत असो, असं नाव घेत असो, आपण कोणतंही काम करत कुठंही असो, काहीही करत असो त्यावेळेस घेतलं तरी चालतं. पण ज्यावेळेस आपण माळ हातात घेऊन ज्यावेळेस मंत्र जप करतो त्यावेळेस आपण आसनावरतीच बसायचं आणि मगच आपण माळेंचा जो मंत्र जप आहे तो आपण करायचा असतो. आपण ज्यावेळेस मंत्र जप करतो त्यावेळेस त्या माळेचा स्पर्श आहे ते जमिनीला होऊन द्यायचा नाही. त्याचबरोबर आपल्या पोटालाही त्याचा स्पर्श आहे तो होऊन द्यायचा नाही. आणि आपण माळ जप करत असताना आपल्या नाकाच्या वरतीही ती जाऊन द्यायची नाही. नाकाच्या रेषेतच आपण अशी माळ आहे ती धरून आपण त्याचा मंत्र जप आहे तो करायचा असतो. आपण कोणतीही ज्यावेळेस माळ जप करण्यासाठी बसतो म्हणजे कोणताही मंत्र आहे तो त्या अगोदर आपण त्या देवाला आहे ती आपण प्रार्थना करायची आहे. आणि मगच आपण जी माळ जप आहे ती करण्यासाठी बसायचं आहे. त्याचबरोबर आपली ही माळ सेपरेट असावी किंवा आपण घरातील प्रत्येकजण जर माळ जप जर करत असेल तर प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजे आपण जी जप करण्यासाठी वापरतो ती प्रत्येकाची वेगवेगळी जी माळ आहे ती जप करण्यासाठी सेपरेट असावी, एकच नसावी. अशा प्रकारचे काही नियम आहेत माळ जप करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण ज्या 11 माळेंचा जो जप आहे तो अशा पद्धतीने करावा. काही नियम आहेत हे नियम आहेत हे पाळूनच आपण अशा पद्धतीने नामस्मरण आहे ते करावं. कारण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की आपण सांगूही शकत नाही. कारण कोणत्याही सेवेपेक्षा सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे नामस्मरण. अखंड नामस्मरण किंवा आपल्याला जरी 11 माळी रोज करणे शक्य नाही झालं तरी कमीत कमी 1 माळ आहे ती आपण रोज मंत्र जप आहे तो आपण करावा. आणि आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी 11 माळी मंत्र जप आहेत त्या करावा. कारण 11 माळी करण्यापाठीमागचं उद्देश काय आहे आणि त्याची फलश्रुती काय आहे ते आपण मगाशीच पाहिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला ते माहीत आहे की आपण 11 माळी का जप करायचा असतो. म्हणून आठवड्यातून एकदा तरी नक्कीच करावे. श्री स्वामी समर्थ.